नमस्कार, मायेचा स्पर्श यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला करवंदाची आंबट गोड चटणी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर करवंदाचे गुणकारी फायदेसुद्धा सांगणार आहे. त्याकरिता माझी व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला आहे. आता आपण त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहोत आणि तेल गरम झाले की आपण त्यामध्ये राई आणि 1 चम्मच जिरे आणि इथे अर्धा चम्मच मी मेथीदाणा घेते आहे. यांना आपण छान परतून घेऊयात. हे छान शिजले की त्यामध्ये आपण 4-5 पाकळ्या लसणाच्या अशा मीडियम आकारामध्ये कापलेल्या टाकूयात. यांना पण आपण छान शिजवून घेऊया. आणि त्यानंतर यामध्ये आपले घरगुती मसाले, हळद, जिरे पावडर, लाल तिखट पावडर 2 चम्मच आणि चवीपुरते मीठ टाकणार आहोत. यांना पण छान परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि 2 काप करून घेतलेली करवंद टाकणार आहे. छान परतून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि गुळामध्ये आपण ही छान अशी मिक्स करून घेऊयात आणि याला एक वाफेवर शिजवून घेऊया, जेणेकरून तो गूळ छान मेल्ट होईल आणि करवंद अशी छान सॉफ्ट होतात. त्यामध्ये बघा गूळ कसा मेल्ट झालेला आहे. आणि याला आपण परत थोडं एक वाफेवर शिजवून घेऊयात. करवंदामध्ये क जीवनसत्व आहे, त्यामुळे त्वचेचे विकार, अशक्तपणा, उष्णतेमुळे होणारा त्रास, मळमळ, हृदयविकारामध्ये सुद्धा करवंदाचा उपयोग ठरतो आणि कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांकरिता सुद्धा तो उपयोगी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. थँक्यू.